श्रावणी, माझं आज ना असं काहीतरी चमचमीत खायचं मन करायलंय. आपण ना बाहेर जाऊयात, असं मिसळ, राजभाऊची भेळ किंवा पावभाजी खाऊयात. त्यामुळे अगं मी घरातलं जेवण आणाय नाही. हा चल चल. शुभू, सासूबाईंनी मला जेवण द्यायला नकार दिला ना, म्हणून बोलतस नाही सगळं. पण खरं सांगू का, मला ना भूकच नाही. हा, मला पण तशी भूक नाहीये. ए, तू उपाशी तर मी बी उपाशी. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस तू. तू आत्ताच आजारपणातनं उठलायस, त्यामुळे तू आज जा आणि नीट जेव. माझं ठीक आहे. आणि काय रे, तू आत्ता कुठे बरा झालायस आणि तू चमचमी, तेलकट, काय पावभाजी, काय मिसळ, ते सगळं खाणार होतस का? डॉक्टरांनी सांगितलंय स्वतःची काळजी घ्यायची. विसरलायस? आणि बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं म्हटलं तर आपल्याकडे काय तेवढे पैसे नाहीत. पण तुला मी उपाशी तर नाही ठेवू शकत. तू इथंच थांब, मी आलो. अरे आलो. अरे पण कुठे चाललायस? आलो. शुभू, शुभू, ऐक श्रावणी, आसपास काय मिळते का बघायला गेलतो, पण काहीच मिळालं नाही. म्हणून हे 2 बिस्किट पुढे घेऊन आले. शुभू, केवढी काळजी करतोस रे माझी. तू आजारी आहेस तरी सुद्धा माझ्यासाठी सगळी धावपळ केलीस. मी माझ्या बायकोला उपाशी ठेवू? चल बिस्किट खाऊयात. मम्मी येतो. इंद्रनील, थांब थांब, इकडे इकडे. हे बघ, पेपर मध्ये काय बातमी छापून आली. काय? मम्मी, हे कसं काय शक्य आहे? अगं, पेपरमध्ये कशी काय छापून आली ही बातमी? ही बातमी कोणी छापली? कोणाची हिम्मत झाली ही बातमी छापायची? अलकनंदा मॅडम, गुड मॉर्निंग. काय झालं? सकाळ सकाळ असं चेहऱ्यावर बारा कशाला वाजलेत तुमच्या? माझी मम्मी काय सांगते माहितीये, सकाळ सकाळ का नाही चेहरा एकदम प्रसन्न ठेवायचा. आणि आज तर माझ्याकडे आनंदाची बातमी पण आहे. स्वीटी, आता मी नाही 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 मॅडम, आधी माझं ऐका, मी सांगणार तुम्हाला. काय झालं माहितीये, श्रावणी आली होती काल घरला माझ्या. सांगत होती इंद्रनीलला समजवा, सानिका संकट लगीन करायला सांगा. मी कसलं ऐकतो तिचं. असलं पान उतारा केला का नाही, डायरेक्ट लायकीच दाखवून दिली, तिच्या घरातून हकलवून दिलं तिला. स्वीटी, माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय सांगायला? बघ पेपर बघ. मॅडम,
काय लिहिलंय? इंद्रनीलचा फोटो पण आहे. हे कोणी केलंय समजा? मम्मी आता काय करायचं ग? समाजात किती बदनामी होईल आपली. मी सुटीला फोन करतो. ए इंद्रनील, दरवाजा उघड लवकर. ढेकळासारखा आतमध्ये काय लपून बसलायस? अरे एखाद्या निष्पाप मुलीच्या आयुष्याची बातमी करताना लाज कशी वाटत नाही रे तुला? बाहेरच्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि आता घाबरून आत घुसलाय. हिम्मत असेल तर बाहेर ये. बाहेर पोरीच्या आयुष्याची माती करायची, पाप करायचं. आता घाबरून दरवाजा लावून आतमध्ये बसलाय. हिम्मत असेल तर बाहेर ये. मम्मी बहुतेक बायका मोर्चा घेऊन आलेत. मम्मी तू दार नको उघडा. त्या बायका लय डेंजर दिसतात. लय मारते लाग मला. मी दार उघडते, नाहीतर ना ते लय तमाशा करतील बाहेर आणि गल्लीत आपली नाचक्की होईल रे. नाही तू दरवाजा तोडून बी आत येतील. ऐक, मी दार उघडते आणि त्यांच्याबरोबर शांतपणे बोलते. हा थांब थांब जरा. थांबा, काय करायलाय तुम्ही? काय करायलाय? गुंडागिरी करायलाय? हे बघा, तुम्हाला जे बी काय बोलायचंय ना ते शांतपणे आधी माझ्याशी बोला. ओ तुमच्यासारख्या ना मुलाचे काळे कारनामे लपून त्याला पाठीशी घालणाऱ्या आईशी काय बोलायचं आम्ही? वा बाजूला. आज तर आम्ही याला सोडणार नाही. मला याला थांबा. तुम्ही आमचे शेजारी आहे ना? हे काय करायलाय? अहो शेजारी असला म्हणून काय झालं? हे असं पाप करणाऱ्यांना ना अशी शिक्षा दिली पाहिजे. मारायला. अहो, थांबा. अहो, काय करायला तुम्ही? शुभू 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 वाचव वाचव. ए शुभू शुभू मला वाचव रे. अरे ह्या बायका जीव घेतील माझा. मी हात जोडतो, पाया पडतो तुझ्या हात. मी हात जोडतो. इंद्रनील, अजूनही येळ गेलेली नाहीये. एक संधी देतो तुला. चल, सानिकाचा आणि बाळाचा स्वीकार कर. म्हणजे जो तमाशा चाललाय ना, ही फक्त सुरुवात आहे. कळलं काय? श्रावणी हे घे.